चहा ठेवलाय आणते. आणायला घाई करू नका, सावकाश आणा. बरं. चांगला कडक करा तो. नाही 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 नाही, हे शक्य नाही. काय हो, काय झालं? टाळकी फिरलेत या पोलिसांची, टाळकी फिरलेत या पेपरवाल्यांची. गिलबिले महाराजांबद्दल वाटेल ते लिहून आलाय म्हणजे त्यांनी वाईट कृत्य केली आणि त्या कृत्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली. हिम्मत कशी झाली, हिम्मत कशी झाली पोलिसांची त्यांना अटक करायची आणि या 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 पेपरवाल्यांची हे सगळं छापून आणायची हिम्मत कशी झाली? अरे अरे, एखाद्या दैवी पुरुषाबद्दल तुम्ही असं लिहून आणता, लाज नाही वाटत? बेशरम. हो, हात नाही लावायचा त्याला. अहो, हे नालायक लोक, बेशरम लोक अटक करतात महाराजांना, त्यांच्या विरुद्ध पेपरात वाईट साईट लिहितात. पण तुम्हाला अक्कल नाही. महाराजांबद्दल वाईट साईट लिहिलेलं तुम्ही वाचायला तयार आहात? अहो, पण वाचलं नाही तर कळणार कसं मला? वाचा. अनेकांना गंडा घालणाऱ्या गिलबिले महाराजांना अटक. वज्रेश्वरी जवळील एका मठातून देवाच्या नावाने विविध कथित चमत्कार दाखविणाऱ्या गिलबिले महाराजांना अटक करण्यात आली आहे. अनेक श्रद्धाळूंना, विशेषतः महिलांना फसविणाऱ्या या महाराजांजवळ कोट्यावधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली असून अधिक तपास चालू आहे. या निमित्ताने अशा तोतया महाराजांचे मूळ चेहरे जगासमोर येत असतानाचा समाजातल्या वाढत्या अंधश्रद्धेचा आणि बुवाबाजीच्या आहारी जाणाऱ्यांचा वर्ग किती जोमाने फोफावत आहे ही चिंताग्रस्त बाबही पुढे आली आहे. शी, हो, किती भयानक आहे हे. खोट आहे, खोट आहे, हे सगळं खोट आहे. हो, आमचे गिलबिले महाराज म्हणजे कोकरू आहेत. हो, मी राहिलो ना त्यांच्या बरोबर. हे असे नाहीयेत, ते वाईट कृत्य करूच शकत नाहीत. ते हे पेपरवाले, हे पोलीसवाले लांडगे आहेत, लांडगे. लचके तोडतायत, लचके तोडायचा प्रयत्न करतायत. पण महाराज, मी हे सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. मी सोडणार नाही, सोडणार नाही मी कोणालाही. अहो, पण चुप. आई आई, तू कुठे गेली होतीस मला सोडून? अगं अगं, हो, काय झालं? मी तुला सांगितलं होतं ना माझ्या जवळ बसून राहा म्हणून. अगो बाई, पण झालं तरी काय? तू आता कुठे जायचं नाहीयेस. आई आई, ए आजी, आई कुठे? आई वॉकला जाते ना अलीकडे, गेली असेल वॉकला. तू इकडे बघू माझ्याजवळ ये, ये बघू काय झालंय. काय घाबरलात का तुम्ही सगळे? काही नाही, कालचं पिक्चर हॉरर म्हणून खोट झालं तरी घाबरतात आता ते, नाहीतर काय. नको रे घाबरूस त्यांना आता. शांत शांत, घाबरू नका आता अजिबात, कळलं ना? बरे, हे बघा, उठा आणि आता ब्रश करा. मग मी दूध देते तुम्हाला. चला पळा. मी एकटी नाही जाणार वरती. अरे एकटी नको जाऊ, तिघं मिळून जा, म्हणजे भीती नाही वाटणार. पण बाथरूम मध्ये कोणी लपलेलं नसेल ना? कुणी असलं तर ओरडाल की नाही तुम्ही? मग रामरक्षा म्हणायची की भूत पळून जात. आणि इथे रामरक्षा येते कुणाला पूर्ण. काही नाही, या मे महिन्यात तुमच्याकडनं मी रामरक्षा पाठ करून घेणारच आहे. मुळी जातो आम्ही. नाही, आता सुटका झाली तुमची, पण मी रामरक्षा पाठ करून घेणार आहे, लक्षात ठेवा, कळलं ना? चला पळा, घाबरू नका अजिबात, काही होत नाहीये. चल. घाबरगुंडी झाले नसती, ही सगळी अर्चूची हौस नडते, बाकी काय. आणि आत्ताची नाहीये, आधीपासूनचीच आहे. मुळात काय, हिला किंचाळायला आणि आयाम करायला भयंकर आवडतं. आणि हॉरर सिनेमे बघताना याला भरपूर स्कोप असतो ना त्या सगळ्याला, म्हणून आधीपासून. काही नाही, निमित्त काय तर ते किंचाळताना आयाम करताना सतीशला मिठी मारायला मिळते ना. अय्या. अमित, बरं झालं तू सांगितलंस ते. अर्चूची खेचायला अजून एक निमित्त मिळालं मला. श्रेय,
आणि आता ती आली ना वॉक करून की चांगलं वॉक करून घाबरव. काहीतरी काय तुझं चाललंय लहान मुलासारखं? चहा घे. घेतला घेतला. अरे बापरे. काय झालं रे? काय रे, काय झालं? अगं ते मेघनाचे बाबा काहीतरी सांगत होते ना कुठल्या ते महाराजांबद्दल, गिलबिले का काय, हा. हा हा हा, त्यांचं काय? त्यांना अटक झाली म्हणे. अगो बाई, काय सांगतोस काय? ए वाच वाच वाच. अनेकांना गंडा घालणाऱ्या गिलबिले महाराजांना अटक. वज्रेश्वरी जवळील एका मठातून देवाच्या नावाने विविध कथित चमत्कार दाखवणाऱ्या गिलबिले महाराजांना अटक करण्यात आली. अनेक श्रद्धाळूंना विशेषतः महिलांना फसवणाऱ्या या महाराजांजवळ कोट्यावधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली असून अधिक तपास चालू आहे. या निमित्ताने अशा तोतया महाराजांचे मूळ चेहरे जगासमोर येत असतानाच समाजातल्या वाढत्या अंधश्रद्धेचा आणि बोवाबाजीच्या आहारी जाणाऱ्यांचा वर्ग किती जोमाने फोफावतो आहे ही चिंताग्रस्त बाबही पुढे येत आहे. कठीण आहे रे बाबा सगळं. कठीण यांचं नाही आहे माई, कठीण आहे त्या भक्तांचं. हो ना, म्हणजे बिचाऱ्या भक्तांची श्रद्धा खरीच असते, हे जरी खोटे असले तरी. म्हणजे मेघनाच्या बाबांचे असंच कैसे झालं असेल नाही रे? ते किती श्रद्धेने बोलत होते त्यांच्याबद्दल. आणि अरे हे सगळे भोंदू बाबा महाराज हे लोकांचा किती विश्वासघात करत असतात. माई मुळात ना लोकांचंच चुकतं. माई स्वतःवरती विश्वास नसतो आणि कोणीतरी चमत्कार करून दाखवेल या आशेने हे सगळेजण त्यांच्या नादी लागतात. खरंय, पण नशीब हो आपलं, आपली मेघना नाहीये त्यातली, नाहीतर कठीणच होतं आपलं सगळ्यांचं. आपल्याला नाही, आदित्यला. म्हणजे ही आपली आदित्य आदित्य करायच्या ऐवजी दिवसभर बाबाजी बाबाजी करत बसली असती. काय ग, चहा घेतलास का? अरे नाही, तुझ्यासाठी थांबले होते. चल मग. चल. नाही सहन करणार, महाराजांविरुद्ध छापून आलेलं नाही सहन करणार. अहो मी नाही सहन करणार. महाराजांबद्दल लिहितात म्हणजे काय? नाही. अहो हे काय करताय? हे पेपर आणण्यासाठी गेला होता तुम्ही? चहा सुद्धा घेतला नाही तुम्ही. ती घामाघूम झालायत. आणि थांबा, मी तुम्हाला पाणी देते. कुणीही वाचता कामा नये ही बातमी, कुणीही वाचता कामा नये. नाही सहन करणार, नाही सहन करणार मी. नाही, नाही. अहो शांत व्हा, तुम्हाला काहीतरी सोडणार नाही मी कोणाला. हे बघा, काय खोटं आणि काय खरं हे नंतर सिद्ध व्हायच्या वेळेला होईल, पण तुम्ही आधी शांत व्हा बघू. सोडणार नाही मी कोणाला. अहो ऐका माझं, प्लीज ऐका, नाहीतर पुन्हा तुम्हाला बीपीचा त्रास होईल. प्लीज. अरे देवा, यांचं खरंच बीपी शूट झालंय की काय? हं? चलो निघायचं. आदित्य, मेघना, हां, समथिंग इज मिसिंग. मिसिंग? काय? भीती. लुकिंग प्रिटी कॉन्फिडंट. हा, तू ते काल मला डोळे बंद करून दीर्घ श्वास घेण्याचं तंत्र शिकवलंस ना, दॅट्स हेल्पिंग मी. सो आज परीक्षेला जाताना सुद्धा चक्क हसतीये. अरे वा, म्हणजे माझं चक्क ऐकलंस तू.
आदित्य चल चल. पण अगदी बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हो बरोबर. अच्छा अच्छा. हो ठेवा फोन. अच्छा हो. चला. अरे वा, झाली वाटतं तयारी परीक्षेला जायची. सध्या माझी पण परीक्षा चालू आहे असं वाटतंय मला. अगं रोज रोज नमस्कार करायची गरज नाही बाळा. आदित्य वॉटर बाटली ठेवली ती घेऊन ये बघू. बरं दादा, नाही म्हणजे पाया नाही पडणार आहे, पण बेस्ट विशेस हव्यात. काय माहित बरोबर. टेन्शन गेलंय ना आता. मस्त मी पेपर लिही, मस्त कॉपी कर. ए कॉपी करणाऱ्यांपासून सावध राहा असं मला म्हणायचं होतं. बघ आलं की नाही हसू. पीजे तेवढ्या करतच असतात. आधी त्याला ना भयंकर आवडतात ना पीजे. काय आधी मेघना ही बाटली ठेव जवळ. ह्याच्यात पाणी नाहीये, लिंबू सरबत दिलंय. थोडं थोडं घोटघोट घेत राहा. म्हणजे फ्रेश वाटेल तुला. आणि पेपर लिहून झाला की तपासून बघ काही राहिलं नाहीये ना. माई अरे सवय झाली रे मला आता. मुलांना सांगते की नाही रे मी. चालतं तिला. आईचा फोन आहे. अरे बापरे. बेस्ट लक साठीच असणार. हाय, निघाल्याचे पेपरला. मेघना अगं काय ग, तुझा आवाज असा काय येतोय? अगं हे कसं तरीच करतायत ग. कसं तरी म्हणजे? आई काय झालंय? बघू हॅलो? इकडे. हॅलो आई, मी आदित्य बोलतोय. काय झालंय? अहो हे ना, आई तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. सांगा काय झालंय. अहो हे कसं तरीच करतायत. मला वाटतंय ना त्यांचं बीपी शूट झालंय. मला फार भीती वाटते हो. आई हे बघा, तुम्ही घाबरू नका. त्यांना रिलॅक्स व्हायला सांगा. आणि हो सगळ्यात आधी तुमच्या फॅमिली डॉक्टरला फोन करा. मी पोचतेच आहे. ओके. हो हो करते मी फोन. हो. काय रे काय झालंय? मेघनाच्या बाबांचं बीपी शूट झालंय. अरे देवा. माई मी निघतो लगेच. ए अरे मी येऊ का बरोबर? नको दादा, तुझी मीटिंग आहे ना. आणि काही लागलंच तर मी कळवतो तुला. ठीक. आता फक्त मी सोडतो तिला, तू काळजी करू नकोस. हा तू जा, सावकाश जा. आणि ओके मेघना, काळजी करू नकोस. तू जा पेपरला. मी सगळं पाहतो. प्रॉमिस कर तू टेन्शन घेणार नाहीस. नाही घेणार. तू आहेस ना? येस. माई निघतो मी. सावकाश जा. सांभाळून जा रे हो, हो, बाबा. हो. हा. मेघना तू बस बघू दे शांतपणे. बस बस 2 मिनिटं शांत बस. अमित दादा सोडतोय ना तुला आता. काळजी करू नको. माई मी आलो, चेंज हो. करून आलो पटकन. नाही सोडणार मी. बघा कोणाला ते बघा, त्या नाही सोडणार नाही मी. बघा तुम्ही काळजी करू नका महाराज. काळजी करू नका. बघून घेतो मी, या सगळ्यांना बघून घेतो मी. बाबा जावई बापू, हे बघा माझ्या महाराजांबद्दल काय छापून आलंय हो खोटं नाटक. पोलिसांनी अटक केली त्याला. पत्रकारांनी खोटं छापलंय हे. बाबा रिलॅक्स. तुम्ही शांत व्हा आधी. मी नाही सोडणार कोणाला. नाही सोडणार मी. आई तुम्ही फोनवर म्हणाला ना तसंच दिसतंय. बाबांचं बीपी शूट झालंय बहुतेक. शूट होईल नाही तर काय. हे काय आहे, हे काय आहे अहो, खोटं आहे हे. आई आपण यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हो. हॅलो. काय करू? करू का फोन? आदित्य. गॉड. हॅलो आदित्य, कसे आहेत बाबा? अगदी व्यवस्थित आहेत. अगं तेच कळवण्यासाठी फोन केला होता तुला. म्हटलं पेपर सुरू होऊन. हे तू फोनवर कशी? टाइम तर झालाय, तू आत नाही गेलीस का? अरे तुलाच फोन करायला थांबले होते. बाबांचं कळल्याशिवाय कशी जाणार मी? बरं नक्की बरं आहेत ना बाबा? हो ग अगदी व्यवस्थित आहेत. हे घे त्यांच्याशीच बोल. हॅलो
मेघना, बाबा कसं आहे तुम्ही? नीट आहात ना? मी अगदी बरा आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, तुमचं लक्ष पेपरकडे ठेवा. हा, एकदम व्यवस्थित आहे, मी नीट आहे. हा, हो बाबा, पण तुमची खूप काळजी वाटत होती हो मला. आता तुमचा आवाज ऐकल्यावर जीव भांड्यात पडला. बरं, आदित्यला द्या ना जरा. हॅलो, तू आधी पेपरला जा. बेल झाली असेल ना? हो हो, मी जाते. फक्त तू. मी थांबतोय बाबांजवळ, मी घेतो काळजी. तू नीट पेपर लिही. आणि पेपर संपल्यावर मी न्यायला येतो तुला. मग आपण दोघे मिळून परत आई बाबांकडे जाऊ. येस, थँक्यू सो मच. आधी आज जा, फोन ठेव. बाय बाय. हा, या बसा बसा. बाबा तुम्ही बसा. नाही नाही, मी बसतो, तुम्ही पण बसा. बाबा मी ओके, तुम्ही बसा. माधवी, हो. जावई बाबूंसाठी काहीतरी चांगलं खायला करा. आणि तुम्ही जेवून जाणार ना, तर जेवणाचं पण बघा. बाबा तुम्ही नका लक्ष घालू त्यात. ते आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. डॉक्टरने तुम्हाला रेस्ट घ्यायला सांगितली ना, मग तुम्ही आराम करा. आणि हो, मी थांबतोय तुमच्या बरोबर, सो डोंट वरी. आई, ते डॉक्टरांनी दिलेली औषधं तुमच्याकडेच आहेत का? हो हो, देते मी. काय? तुम्ही चहा घेणार की कॉफी? आई खरंच काही नकोय मला. तुम्ही प्लीज तेवढं बाबांच्या औषधांचं बघा ना. बर, आलेच मी. बाबा, मी माईला फोन करतो, ती काळजी करत असेल. हॅलो, माई, आदित्य बोलतोय. कधीची वाट बघतोय आम्ही तुझ्या फोनची. कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? हो बरे आहेत आता, काळजीचं काही कारण नाही. जस्ट आलो आम्ही डॉक्टरांकडून. डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्यात त्यांना. आत्ताच आराम करायला गेले ते आतमध्ये. काय नाही, दिवसभर विश्रांती घेतली तर बरं वाटेल त्यांना. बर, पण काय झालं होतं नक्की? अगं, त्यांचे ते कुठले गिलबिले महाराज आहेत ना, त्यांच्याबद्दल आज काहीतरी पेपरमध्ये लिहून आलंय. दाखवलं मला अमितने वाचून. हा, तर ते वाचून यांचं डोकं फिरलं, शॉक बसला यांना. आणि मग काय, बाहेर गेले आणि जमतील तितके पेपर घेऊन आले आणि फाडत बसले. अरे पण असं असतं का कुठे? पेपर फाडून काय होणार आहे? सत्य ते सत्यच आहे, ते झाकणारे थोडंच. अगं तेच झालं माई. आई तसंच काहीतरी म्हणाला त्यांना, तर ते हायपर झाले. आणि मग या सगळ्या कारणामुळे ना बीपी शूट आउट झालं त्यांचं. ते बरं झालं की आईंनी कळवलं आणि आम्ही लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांना. पण आता सगळं ठीक आहे ना? येस, आता काय गोळ्या घेऊन आराम केला तर बरं वाटेल त्यांना. हा पण माई, मी थांबतोय इथेच त्यांच्याजवळ. हो हो. आणि मेघनाचा पेपर संपल्यावर तिलाही घेऊन येईल इथे भेटायला. हो, पण तिला कळवलंस का आधी? हो हो, मगाशीच कळवलं. हा. अगं जातच नव्हती पेपरला. मी फोन केला ना तेव्हा गेली. कठीण आहे रे बाबा या पोरीचं. फारच नाजूक मन आहे नाही हिचं. बरं हे बघ, तूही तिथे आराम कर जरा, कळलं ना? हो माई. हा, आणि भूक लागली तर सासूबाईंकडे माग, लाजू नकोस. हो ग माई. चल बाय. बर बर, ठेव. अच्छा. लागलं सगळं मार्गी? हो, पण एकूणच सुरेश रावांचं कठीण आहे. त्या महाराजांबद्दल आल्या ना पेपरात लिहून. गिलबिल्यांची गिलबिल. त्यांना अटक काय झालीये, त्यांच्या भानगडी काय सगळ्या बाहेर आल्या आहेत. त्याने धक्का बसलाय त्यांना, म्हणून झालंय सगळं. मन मानायला तयार नसेल त्यांचं. ही असली भाबडी आंधळी खरं तर मूर्ख माणसं असतात ना, म्हणून हे असल्या गिलबिले महाराजांसारख्यांचं लांडग्यांचं फावतं बघ. नाही खरं म्हणजे गिलबिलेला अटक होऊन उपयोग नाही ग. या मूर्ख लोकांना शहाणं करण्याची गरज आहे. बम बम. अहो, आता तरी रिलॅक्स व्हा. औषधं घेतली आहेत ना, आता बरं वाटेल तुम्हाला. डॉक्टर तर तुम्हाला ऍडमिट करायचं म्हणत होते. त्यांच्या बापाचं काय जात आहे ऍडमिट करून घ्यायला? एकदा ऍडमिट केले की पैसा उकळायला मोकळे. ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, तुम्हाला सांगतो न कळत बायपास सुद्धा करून टाकतील. आयुष्यभर कष्ट करून एवढा पैसा कमावला तो काय त्यांच्या नरड्यात घालायला? अहो, दया करा आता माझ्यावर आणि गप्प बसा.
नाही तर पुन्हा बीपी वाढेल तुमचं. तुमच्या डोक्यातली ही नसती खुळेत ना ती आता काढून टाका. एक बाबाजी आहेत ते पुरे नाहीत का? कशाला या नसत्या भोंदू बाबांच्या नादी? कुणाला भोंदू म्हणता तुम्ही? कुणाला भोंदू म्हणता तुम्ही? चुकलं माझं, चुकलं. सगळे संत महात्मे आहेत. आहेतच. बघा कोणाला ते बघा. मेघना आली वाटतं. बाबा कसे आहात बाबा? उत्तम आहे, मस्त आहे. काय हो बाबा असं करता तुम्ही? तुम्हाला काही झालं असतं म्हणजे कशाला नसत्या फंदात पडतात? अहो काय बोलताय मेघना? अहो फार मोठे अवतारी पुरुष आहेत आमचे गिलबिले महाराज. त्या पत्रकारांचं काय जात आहे? त्यांच्या विरोधात वाटेल ते लिहायला. नाही हा बाबा, वस्तुस्थिती तपासूनच छापलंय त्यांनी, पुरावे दिलेत.